हॅलो गाइज, वेलकम टू द वेनसडे बुक। आज आपण प्रतापगडावर निघालो आहोत। हा गड खूप मोठा आणि हिस्ट्रीमध्ये सुपर इम्पॉर्टंट आहे। आता एवढ्या मोठ्या गडावर चढायला एनर्जी तर हवे ना। मग आपला फेवरेट नाश्ता करून आम्ही पोहोचलो प्रतापगडाच्या पायथ्याला। 1656 मध्ये आपल्या शिवाजी महाराजांनी हा गड बांधलेला होता। ही तोफ 650 किलोची आहे आणि मी तर फक्त 20 किलोची आहे। आता आपण ही माची क्रॉस करून गडाच्या फेमस बुरुजावर आलो आहोत। इट्स अ जायंट वॉच टावर and look at the view guys। महाराजांच्या मावळ्यांना सगळीकडे लक्ष ठेवता येत असणार। बुरुज पाहून झाला, आता बाकीचा गड बघूया। मराठ्यांची जी वॉर क्राय होती, जय भवानी, त्या भवानी देवीचे मंदिर। आतमध्ये शूटिंग अलाउड नाही, सो वी फॉलोड दॅट। मंदिराच्या मागे तर खजानाच मिळाला गाईज, मस्त मस्त टॉयज। वस्तुकलामध्ये शॉपिंग करायला तर मज्जाच आली। अजून वर आलो की आहे बाले किल्ला। इथे महादेवाचे मंदिर आहे। हर हर महादेव। इथून तर आपण फिरून आलेला सगळा गड दिसतोय। गडावर बऱ्याच ठिकाणी असे हिडन वेज आहेत, कधी हल्ला झाला तर वापरण्यासाठी। आता त्या एक्झिटला ब्लॉक केल्या आहेत, पण इथे वारा आणि व्ह्यू एकदम कूल आहे। बॅक साइडला अजून बुरुज आहेत। एक गंमत सांगू गाईज, या बुरुजावर सातारा जिल्हा आहे आणि बुरुजा पलीकडे रायगड जिल्हा। या छानच्या गार्डन मध्ये शिवाजी महाराजांचा खूप मोठा स्टॅच्यू आहे। दमल्यावर हा पाणेरी ताकपण मिल्कशेक पेक्षा भारी लागला। फिरून फिरून मन तर खुश झालं। आता थोडं पोटाला पण खुश करूया ना। आपल्या शिवाजी महाराजांनी खूप वर्षापूर्वी हे असे सुंदर गड बांधले, पण आता या गडांची राखण आपल्यालाच करायची आहे गाईज। So do not litter and don't do anything to harm the beauty of these magnificent forts। गडावरून खाली आलो की इथे एक म्युझियम आहे, शिवकालीन खेडेगाव। मी तर सगळे पहिल्यांदाच पाहिलं। विहिरीतून पाणी काढायला तर मज्जाच आली। हे सगळं तर खूपच छान आहे गाईज। प्रतापगडाची ट्रिप तर एक नंबर झाली। लाईक अँड सबस्क्राईब। पुन्हा भेटू नवीन ॲडव्हेंचरवर। तोपर्यंत बाय बाय।